वेलकम बॅक टू दिस चॅनल अमित कोळकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे डिफरन्शिएशन एक्सरसाइज 1.5. त्याच्यामध्ये कितवा क्वेश्चन चालू आहे? क्वेश्चन नंबर सेकंड वाला चालू आहे. ठीक आहे, म्हणजे क्वेश्चन नंबर फर्स्ट 1.5 मधला झालेला आहे ऑलरेडी. ठीक आहे, तुम्हाला त्यासाठी 1.4, 1.3, 1.2 यायला पाहिजे. ठीक आहे, जर तुम्हाला स्टार्टिंगची जर व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तरच तुम्हाला हे, अदरवाईज येणार नाहीये. ठीक आहे, चला आता मी स्टार्टिंग पासून सांगतो व्यवस्थित आहे. ठीक आहे, एक्स आणि हे थिटा काय आहे? पॅरामीटर. सो वाय इक्वल टू हे फंक्शन दिलेलं आहे. सो परत इथं थिटा आलेलं आहे. सो दोन वेगवेगळे फंक्शन आले असतील, सो त्याचं डेरिव्हेटिव्ह म्हणजे सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह कसं फाइंड आउट करणार ते आता मी सांगतो तुम्हाला. ठीक आहे, हे जसा ऑड आहे पण लक्ष द्या, समजेल तुम्हाला. बघा काय काय करायचं इथं. सो बघा पहिलं हा वाला फंक्शन घ्या. इथं तसं पहिला लिहावं लागेल ना. ठीक आहे, सो इथं आन्सर एक्स इक्वल टू ए थिटा मायनस साइन थिटा. ओके, सो डिफरन्शिएट करावं लागेल तुम्हाला. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे, सो बघा जर दोन डिफरंट फंक्शन असतील त्यावेळेस सेपरेट डेरिव्हेटिव्ह करावं लागेल. ठीक आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा, ह्याचं डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो नंतर कोणतं थिअरम यूज करणार, कोणतं फंक्शन यूज करणार? बाय पॅरामेट्रिक फंक्शन. ठीक आहे, सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, सो दॅट टाइम dx बाय d थिटा. ओके, सो ए कॉन्स्टंट आहे, सो ए तसंच राहणार. ओके, थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? विथ रिस्पेक्ट टू थिटा आहे, सो थिटाचं डेरिव्हेटिव्ह येणार 1. जसं विथ रिस्पेक्ट टू एक्स असेल तर इथे एक्स असलं असतं तर त्याचं डेरिव्हेटिव्ह 1 आलं असतं, पण विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय सो थिटाचं डेरिव्हेटिव्ह 1 येणार. ठीक आहे, सो 1 मायनस साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येणार? दॅट इज कॉस थिटा. सो इथे येणार कॉस थिटा. ठीक आहे, झालं डेरिव्हेटिव्ह. सो इक्वेशन 1 देतो याला. सो पुढे नाव y इक्वल टू इथे काय येणार? ए 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे, ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय लागेल? डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा, सो dy बाय d थिटा. सो ए तसंच राहणार. ठीक आहे, कारण कॉन्स्टंट टर्म मल्टिप्लाय असेल तर कॉन्स्टंट तसंच राहतो. ठीक आहे, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1 काय येणार? दॅट इज 0. सो इथे येणार 0 मायनस तसाच. सो कॉसचं डेरिव्हेटिव्ह काय तर आहे? कॉसचं डेरिव्हेटिव्ह येतं मायनस साइन थिटा. काय येतं? मायनस साइन थिटा. ठीक आहे, सो आता बघा काय काय येणार. सो ए तसाच मायनस आणि मायनस प्लस होणार. आणि बघा आपण नंतर परत थिटाचं डेरिव्हेटिव्ह काढतो, पण थिटाचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं म्हणून आपण दाखवत नाहीये. ठीक आहे, सो साइन थिटा ऍज इट इज. ओके, सो इथं आला dy बाय d थिटा. सो इक्वेशन नंबर सेकंड. सो बाय पॅरामेट्रिक फंक्शन, बाय पॅरामेट्रिक फंक्शन, सो व्यवस्थित बघा फंक्शन. सो दॅट टाइम फॉर्म्युला काय असतो रे? dy बाय dx असतो, कारण मला d स्क्वेअर बाय आपण dx स्क्वेअर काढायचं ना. सो पहिले मी dy बाय dx काढणार. सो काय मिळतं? सो फॉर्म्युला काय असतो? dy बाय d थिटा. ठीक आहे, पहिली ही व्हॅल्यू वर लिहिणार, खाली काय लिहिणार? dx बाय d थिटा. ओके, सो ह्याची व्हॅल्यू काय आहे? a साइन थिटा, a साइन थिटा. ओके, सो आपण dx बाय d थिटा a 1 मायनस कॉस थिटा. ठीक आहे, a 1 मायनस कॉस थिटा. आता नीट बघा, हे a आणि a कॅन्सल, सो फक्त राहिलं साइन थिटा. मला सांगा साइन 2 थिटाचा फॉर्म्युला काय तर? साइन 2 थिटा दॅट इज काय येणार? 2 साइन थिटा बाय 2, सॉरी थिटा येणार फक्त. इथे 2 थिटा असेल तर थिटा येणार. ओके, इंटू कॉस थिटा. जर इथे फक्त साइन थिटा आहे, सो इथे दॅट टाइम थिटा बाय 2, थिटा बाय 2. ठीक आहे, ह्याला म्हणतात हाफ अँगल फॉर्म्युले. सो इथे कसं यूज करणार साइन थिटाचा? सो इथे लिहिणार मी 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2. ठीक आहे, हे लक्षात पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, सो आता 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला काय येणार? डायरेक्ट बघा, जे अगोदर पासून बघत आले असेल त्यांना हे डायरेक्ट येणार. 1 मायनस कॉस थिटाचा फॉर्म्युला कुठून येतोय? दॅट इज कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती असेल, तिथून हा फॉर्म्युला येणार. ठीक आहे, जर मायनस असेल तर मी लिहिणार साइन, जर प्लस असेल तर मी लिहिणार कॉस. ठीक आहे, सो 2 तसाच, स्क्वेअर तसाच, आणि थिटा बाय 2 येणार अँगल. ठीक आहे, मायनस आहे म्हणून साइन येणार. जर प्लस असला असता तर कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आला असतं, 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 आला असतं. ठीक आहे, सो मी डायरेक्ट फॉर्म्युला लिहिलेला येतो. 2 गेट कॅन्सल, 1 साइन कॅन्सल. सो राहिलं काय मग? कॉस अपॉन साइन राहिलं. सो मी इथे लिहिणार कॉस थिटा बाय 2. ओके, कॉस बाय साइन म्हणजे कॉस थिटा बाय 2, कॉट थिटा बाय 2.
कॉट थिटा बाय 2. ठीक आहे, हे झालं dy बाय dx. सो आता अगेन डिफरन्शिएट करावं लागेल. काय करावं लागेल? अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो विथ रिस्पेक्ट टू x करावं लागेल. ठीक आहे, चला एवढं स्क्रीनशॉट काढा लवकर पटकन. आणि हे 1 आणि 2 लक्षात ठेवा. ठीक आहे, सो काढा लवकर पटकन. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढायचं आहे? कॉट थिटा बाय 2 चं. मग कसं काढणार बघा, नीट लक्ष द्या. सो अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. सो दॅट इज d2y अपॉन dx2 इक्वल टू कॉटचं डेरिव्हेटिव्ह काय तर आहे? दॅट इज कॉटचं येतं मायनस कोसेक स्क्वेअर. मायनस कोसेक स्क्वेअर x येतं, पण इथे थिटा बाय 2 आहे. सो इथे येणार थिटा बाय 2. ठीक आहे, सो बघा मायनस डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट काय येणार? मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा बाय 2 चं काढणार. काय काढणार? डेरिव्हेटिव्ह ऑफ विथ रिस्पेक्ट टू एक्स कोणतं? सो दॅट इज मी थिटा बाय 2 काढणार. ठीक आहे, हे लक्षात राहू दे. चला स्क्रीनशॉट काढा आणि इक्वेशन 1 नंबर लक्षात ठेवा. ठीक आहे, सो बघा आता, चला काढा पट्टा लवकर. आता बघा काय येणार? d2y अपॉन dx2 इक्वल टू मायनस तसंच कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. ओके, सो डेरिव्हेटिव्ह ऑफ d बाय dx आहे ना, सो 1 बाय 2 येतं. सो 1 बाय 2 मी बाहेर लिहितो. ठीक आहे, हे 1 बाय 2 मी बाहेर लिहितो. सो दॅट इज असं लिहितो. ठीक आहे, सो इनटू डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा d बाय dx थिटाचं काढावं लागेल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटाचं 1 येणार का? नाही, कारण विथ रिस्पेक्ट टू x करतोय. सो इथे येणार d थिटा बाय dx. काय येणार? d थिटा बाय dx. ठीक आहे, काय राहिलं? d थिटा बाय dx. पण आता हे काय करतो मी? हा जो d थिटा आहे तो मी खाली येतो. ठीक आहे, काय केलं मी? हा वरचा जो काही d थिटा आहे तो मी फक्त रेसिप्रोकलला नेलं. ठीक आहे, मी असं रूल नुसार करू शकतो, मॅथ्सच्या रूल नुसार. ठीक आहे, कारण का? कारण dx बाय d थिटाची व्हॅल्यू काय आहे? a ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस थिटा आहे. ठीक आहे, म्हणून सो मी लिहिणार, बघा लक्षात ठेवा, a 1 मायनस कॉस थिटा. सो रफ करतो. ठीक आहे, फ्रॉम 1 काय येणार इथं? सांगा बघू आता. 1 बाय 1 मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन हे 2 तसंच. ह्याची व्हॅल्यू काय होती? a 1 मायनस कॉस थिटा. ओके, हे असंच होतं ना. ठीक आहे, आणि तुम्हाला माहिती 1 मायनस कॉस थिटा काय असतं? दॅट इज इथे लिहितो मी मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2 अपॉन 2 a तसाच. आणि 1 मायनस कॉस थिटा म्हणजे काय? दॅट इज 2 साइन स्क्वेअर. 2 बघा 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 असतो. ठीक आहे, माहिती आहे. आणि 1 बाय साइन म्हणजे काय? 1 बाय साइन म्हणजे कोसेक असतो. सो आता मी 1 बाय 1 सांगतो तुम्हाला कसं असणार ते. सो मायनस कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. ठीक आहे, इनटू हे 2 2 जा 4a. ओके, सो इनटू 1 बाय साइन स्क्वेअर आहे. ओके, सो 1 बाय साइन म्हणजे काय? कोसेक स्क्वेअर. सो मी ह्याला असं लिहू शकतो कोसेक स्क्वेअर. सो इनटू कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. ठीक आहे, कोसेक स्क्वेअर थिटा बाय 2. सो कोसेक स्क्वेअर. सो दॅट इज काय येतं? मायनस कोसेक रेस टू 4 थिटा बाय 2 अपॉन 4a. हे झालं तुमचं d2y अपॉन dx2. ठीक आहे, हे तुमचं फायनल आन्सर असेल. चला काढा स्क्रीनशॉट आणि व्यवस्थित करा. हाफ अँगल फॉर्म्युला आहे. नाहीतर जर तुम्हाला हाफ अँगल फॉर्म्युलाच यूज करता येत नसेल तर तुम्हाला काय नाही का, हे खूप अवघड जाणार. ठीक आहे, कारण तुम्ही स्टार्टिंग पासून व्हिडिओ नाही बघितले म्हणून तुम्हाला हे हार्ड जाणार. मी तुम्हाला 10 वेळा तेच प्रत्येक व्हिडिओमध्ये तेच सांगत आलेलो आहे. ठीक आहे, कारण स्टार्टिंग पासून खूप इम्पॉर्टंट आहे. ओके, चला काढा स्क्रीनशॉट. चला नाव क्वेश्चन नंबर सेकंड मधला सेकंड वाला. ठीक आहे, बघा काय करायचं इथं. क्वेश्चन नंबर मी सेकंड रफ करून टाकलेला आहे इथं. ठीक आहे, x इक्वल टू 280 स्क्वेअर, y इक्वल टू 480 दिलंय. ठीक आहे, 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. सो x इक्वल टू 280 स्क्वेअर. ठीक आहे, इथे डिफरन्शिएट करा. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू t. ठीक आहे, सो इथे ना dx बाय dt इक्वल टू बघा 2a हे कॉन्स्टंट टर्म आहे. सो मल्टिप्लाय आहे. सो दॅट टाइम हे ऍज इट इज राहणार. सो टी स्क्वेअरचं डेरिव्हेटिव्ह काय ना विथ रिस्पेक्ट टू टी करतोय. सो दॅट टाइम पॉवर खाली येणार आणि पॉवर मधून एक लेस. ठीक आहे, पॉवर खाली टी तसाच पॉवर मधून एक लेस आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ टी काढणार.
सो टीचं डेरिव्हेटिव्ह काय येणार 1, कारण विथ रिस्पेक्ट टू टी करतोय म्हणून 1 येणार. ठीक आहे. सो 2 2 जा 4, ए तसंच आणि टी तसंच. सो इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. सो y ची व्हॅल्यू काय आहे dx/dt आला. ठीक आहे. नाव सो y ची व्हॅल्यू काय आहे 4at. ठीक आहे. सो डिफरन्शिएट करायला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. सो dy by dt इक्वल टू 4a कॉन्स्टंट टर्म आहे. सो 4a ऍज इट इज आणि टी चे डेरिव्हेटिव्ह काय येतं 1 येतं. सो मी 1 लिहितो. ठीक आहे. सो दॅट इज 4a ना dy by dt. ठीक आहे. इक्वेशन नंबर 2. सो बाय पॅरामेट्रिक फंक्शन सो त्या फंक्शन मध्ये काय असतं dy by dx इक्वल टू dy by dt. ओके. सो विथ रिस्पेक्ट टू टी आहे ना. सो पहिले मी हे लिहिणार त्याच्यानंतर हे लिहिणार dx by dt. ठीक आहे. सो व्हॅल्यू काय काय आहे dy by dt ची व्हॅल्यू आहे 4a अपॉन काय आहे 4at. ठीक आहे. सो आता इथं dy by dx ची व्हॅल्यू काय येणार. सो 4a आणि 4a गेट कॅन्सल. सो 1 अपॉन टी राहिलं 1 अपॉन टी. ठीक आहे. पण अगेन डिफरन्शिएट करावं लागेल कारण आपल्याला डेरिव्हेटिव्ह कोणाचा काढायचं सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. सो इथे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. ठीक आहे. नाही तर चुकणार तुम्ही टी केलं तर. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू एक्स करा. सो इथे d2y अपॉन dx2 इक्वल टू मला सांगा 1/x चा डेरिव्हेटिव्ह काय येतो डेरिव्हेटिव्ह ऑफ 1/x. सो दॅट इज मायनस 1/x2 येतं. ठीक आहे. 1/x चं डेरिव्हेटिव्ह मायनस 1/x2 येतं. हे लिहून घ्या फॉर्म्युला आहे हा शॉर्टकट फॉर्म्युला आहे. ठीक आहे. सो तसं 1/t चं डेरिव्हेटिव्ह काय ना मायनस 1/t2 आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार टी चं. डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार बघा इथे मी असं लिहितो d/dx कोणाचं डेरिव्हेटिव्ह टी चं. सो इथे लिहिणार मी टी. सो ऍक्च्युअली हा टी इथं वर असतो. ठीक आहे. कुठं असणार टी वर लिहिणार. ठीक आहे. सो मायनस 1/t2 इंटू हे dt जे आहे ते मी खाली लिहितो जेणेकरून मला असं होईल बघा dx/dt. ठीक आहे. जेणेकरून मला ह्याची व्हॅल्यू dx/dt म्हणजे 4at पुट करता येईल. ठीक आहे. म्हणून चला आता सांगा काय काय मायनस 1/t2 इंटू 1/ ह्याची व्हॅल्यू काय आहे दॅट इज 4at आहे. बरोबर ना. dx/dt ची व्हॅल्यू 4at आहे. 4at. ठीक आहे. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा रफ करतो लवकर फास्ट. चला झालं. मग माझा आन्सर काय येणार बघा. सो d2y अपॉन dx2 मायनस 1/ बघा t2 इंटू टी दॅट इज t3 होणार. ओके. आणि 4a ऍज इट इज येणार. ओके. हे तुमचं फायनल आन्सर असेल. चला काढा स्क्रीनशॉट आता पटकन लवकर हे रफ करता. झालं ना. क्वेश्चन नंबर 3 वाला बघा. 3 वाला पण खूप इझी आहे. बघा काय करायचंय x इक्वल टू साइन थिटा दिलाय. ठीक आहे. सो x इक्वल टू साइन थिटा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू काय करणार मी y चं पण करून टाकू का नाही राहू दे 1/1 करतो. ठीक आहे. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे. सो इथे ना dx/dθ इक्वल टू साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह कॉस थिटा येतं. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. सो पुढे नेक्स्ट. सो y ची व्हॅल्यू साइन क्यूब थिटा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो साइन क्यूब आहे. सो x रेस टू म्हणजे साइन हा एक फंक्शन आहे रेस टू पॉवर आहे. सो ह्याचं डेरिव्हेटिव्ह काय येतं काय करतो आपण पॉवर खाली घेतो पॉवर मधून एक लेस करतो. ठीक आहे. पॉवर मधून एक लेस केलं. सो इथे काय ना मग सो dy/dθ पॉवर खाली साइन तसाच पॉवर मधून एक लेस. ठीक आहे. सो आता डेरिव्हेटिव्ह कोणाचं काढणार डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा विथ रिस्पेक्ट टू dθ आहे. ठीक आहे. साइन थिटा हे लक्षात राहू दे. साइन थिटाचं डेरिव्हेटिव्ह काय येतं कॉस थिटा. सो मी असं लिहिणार 3 sin² थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे. सो पुढं
बाय पॅरामेट्रिक फंक्शन ठीक आहे. सो dy बाय dx लिहावं लागेल ना. ठीक आहे. सो dy बाय डी थिटा, कारण हाच फॉर्म्युला येणार ना, dy बाय डी थिटा अपॉन इथे लिहावं लागेल dy बाय डी थिटा. ठीक आहे. सो पुढं dx बाय डी थिटा. सो व्हॅल्यू काय काय आहे, ह्याची व्हॅल्यू काय आहे. सो 3 साइन स्क्वेअर थिटा इथे लिहितो, 3 साइन स्क्वेअर थिटा इंटू कॉस थिटा. ठीक आहे. ही व्हॅल्यू तिथं आहे. पुढं कॉस थिटा दिलाय, इथे दिलाय कॉस थिटा. पण क्वेश्चन मध्ये काय दिलंय, थिटा इक्वल टू पाय बाय 2. ते नेक्स्ट ला करायचं, म्हणजे ज्यावेळेस तुम्ही सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह काढणार त्यावेळेस थिटाच्या जागी तुम्हाला ही व्हॅल्यू पुट करावी लागेल. ठीक आहे. सो कॉस कॅन्सल, 3 साइन स्क्वेअर थिटा. सो इथे ना dy बाय dx. अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x, बिकॉज इथं x आहे. सो म्हणून सो डी स्क्वेअर y अपॉन dx स्क्वेअर. सो 3 कॉन्स्टंट आहे तसंच राहणार. ठीक आहे. सो फंक्शन रेज टू पॉवर आहे, मग पहिलं पॉवर खाली घ्या आणि पॉवर मधून 1 लेस करा. ठीक आहे. पॉवर मधून 1 लेस केला तर 1 राहणार, 2 मधून 1 गेले 1 राहणार. ठीक आहे. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा काय तर कॉस थिटा. बघा नीट लक्ष द्या, डेरिव्हेटिव्ह ऑफ कोणाचं काढणार, साइन थिटा. हे पण राहू दे लक्षात. 3 2 जा 6 साइन थिटा ऍज इट इज. डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन काय तर दॅट इज कॉस थिटा. बट अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा काढावं लागेल. बघा डेरिव्हेटिव्ह ऑफ साइन थिटा काढून झाला, अगेन कोणाचं काढावं लागेल, डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा. कारण का, कारण विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे ना, सो दॅट टाइम थिटा काढावा लागेल. सो हा थिटा मी इथे लिहितो. ठीक आहे, असं लिहिणार. सो आता पुढे काय ना, 6 साइन थिटा इंटू कॉस थिटा. मी ह्या डी थिटाला मी असं लिहू शकतो का, खाली लिहू शकतो, हो लिहू शकतो. सो दॅट इज असे ना 1 बाय dx बाय डी थिटा. ठीक आहे. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा लवकर, पुसायचं कुठे गेलं. चला जरा काढू, 1 नंबर लक्षात ठेवा. ठीक आहे. सो बघा थिटाची व्हॅल्यू पाय बाय 2 आहे. ठीक आहे. सो काय ना मग डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू 6 साइन थिटा इंटू कॉस थिटा अपॉन, बघा हे अपॉन ला आहे. सो इथे काय येणार, ह्याच्या जागी येणार कॉस थिटा. सो कॅन्सल. सो ओनली रिमेनिंग इज साइन थिटा. ठीक आहे. सो आता मी हे रफ करतो. सो काय काय राहते बघा. सो थिटाची व्हॅल्यू काय होती, पाय बाय 2. सो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ऍट थिटा इक्वल टू पाय बाय 2 होतं. ठीक आहे. सो 6 साइन पाय बाय 2 आणि तुम्हाला माहिती आहे 6 साइन पाय बाय 2 ची व्हॅल्यू काय असते, 1 असते. सो मी इथे लिहिणार 1. सो आन्सर इज 6 येणार. ठीक आहे. चला काढा स्क्रीनशॉट लवकर पटकन. चला क्वेश्चन नंबर सेकंड मधला लास्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे. म्हणजे क्वेश्चन नंबर सेकंड मध्ये 4च क्वेश्चन आहेत. ठीक आहे. सेम सिमिलरच आहेत, फक्त डिफरंट तुम्हाला फंक्शन दिलेले आहेत. ओके. चला बघा काय दिलंय, एक्स इक्वल टू ए कॉस थिटा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. ठीक आहे. ह्या समजा मी डिफरन्शिएट करतो लगेच. सो दॅट इज dx बाय डी थिटा येणार आणि ए तसाच. डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा काय येतं, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉस थिटा इज मायनस साइन थिटा. सो इथे येणार मायनस साइन थिटा. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. सो y इक्वल टू बी साइन थिटा. सो डिफरन्शिएट करा, डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो y चा डेरिव्हेटिव्ह काय येणार मग, dy बाय डी थिटा. ठीक आहे. विथ रिस्पेक्ट टू थिटा करतोय. सो b तसंच, कारण d कॉन्स्टंट मल्टिप्लाय आहे. सो हे तसंच राहणार. सो साइन थिटाचा डेरिव्हेटिव्ह काय येणार, कॉस थिटा. इक्वेशन नंबर 2. सो बाय पॅरामेट्रिक फंक्शन सो दॅट टाइम काय येणार मग, dy बाय dx इक्वल टू dy बाय डी थिटा. ओके. अपॉन dx बाय डी थिटा. हा फॉर्म्युला आहे. ओके. सो ह्याची व्हॅल्यू किती आहे रे, ह्याची व्हॅल्यू म्हणजे बी कॉस थिटा अपॉन मायनस ए साइन थिटा. ठीक आहे. सो मायनस बी बाय ए राहणार, dy बाय डी एक्स मायनस बी बाय ए. ठीक आहे.
सो कॉस बाय साइन म्हणजे काय, कॉट. सो इथे येणार कॉट थिटा. ठीक आहे. सो अगेन डिफरन्शिएट करा, अगेन डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू थिटा. सो दैट टाइम डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर. ठीक आहे. डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर सेकंड ऑर्डर डेरिव्हेटिव्ह इक्वल टू हे मायनस बी बाय ए फंक्शनला मल्टिप्लाय आहे. सो डेरिव्हेटिव्ह काढत असताना डेरिव्हेटिव्हच्या बाहेर येतं. सो मायनस बी बाय ए ऍज इट इज. ओके. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट काय ना, डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉट इज मायनस कोसेक स्क्वेअर. काय येतं, मायनस कोसेक स्क्वेअर थिटा. ठीक आहे. काय येणार, कॉटचं डेरिव्हेटिव्ह मायनस कोसेक स्क्वेअर थिटा येणार. आणि अगेन डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा काढावं लागेल. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा काय येणार, डेरिव्हेटिव्ह ऑफ बघा विथ रिस्पेक्ट टू एक्स आहे. सो डेरिव्हेटिव्ह ऑफ थिटा काढावं लागेल ना. सो असं लिहिणार. सो काय येणार अजून, मायनस बी बाय ए कोसेक. बघा हे मायनस आणि हे मायनस निघून जाणार. ठीक आहे. मायनस इंटू मायनस प्लस होणार. सो कोसेक स्क्वेअर थिटा आणि हा डी थिटा मी खाली येतो. सो दॅट इज 1 बाय डी एक्स बाय डी थिटा. ठीक आहे. हे ऍक्च्युली असं आहे. सो डी एक्स बाय डी थिटा म्हणजे काय, मायनस ए साइन थिटा. सो मी लिहिणार बघा बी कोसेक स्क्वेअर थिटा अपॉन हे ए डिवाइडला येणार. ठीक आहे. हे ऑलरेडी डिवाइडला आहे. सो मायनस ए साइन थिटा, मायनस ए साइन थिटा. ठीक आहे. सो मायनस मी पुढे लिहिणार बी बाय ए स्क्वेअर. काय येणार, बी बाय ए स्क्वेअर. ठीक आहे. सो ए इंटू ए स्क्वेअर. हे मायनस मी पुढे लिहितो. सो हे तुम्हाला माहिती असेल की 1 बाय साइन म्हणजे काय असतं, 1 बाय साइन दॅट इज कोसेक स्क्वेअर, कोसेक असणार. चला सांगतो तुम्हाला तरी काय असतं, कोसेक स्क्वेअर थिटा. ओके. ही टर्म ऍज इट इज लिहिलं. 1 बाय साइन मी बाजूला लिहितो, 1 बाय साइन थिटा हे मी बाजूला लिहिलं. ठीक आहे. चला स्क्रीनशॉट काढा पटकन, फास्ट, लवकर, फास्ट. 1 बाय 1 सांगायला मला थोडा वेळ लागतो. ठीक आहे. सो आता बघा काय करणार तुम्ही पुढं. हा 1 बाय साइन म्हणजे कोसेक. सो मी असं लिहू शकतो का, डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर इक्वल टू मायनस बी बाय ए स्क्वेअर इंटू कोसेक स्क्वेअर थिटा. आणि 1 बाय साइन म्हणजे कोसेक, कोसेक थिटा. ठीक आहे. सो कोसेक इंटू कोसेक, कोसेक क्यूब येणार, मायनस बी बाय ए स्क्वेअर कोसेक क्यूब थिटा. ठीक आहे. सो डी स्क्वेअर वाय अपॉन डी एक्स स्क्वेअर ची व्हॅल्यू काढली. पण ऍट थिटा इक्वल टू पाय बाय 4 हे पण लक्षात ठेवायचंय. सो डी एक्स स्क्वेअर ऍट थिटा इक्वल टू पाय बाय 4. सो मायनस बी बाय ए स्क्वेअर. ठीक आहे. सो इंटू कोसेक क्यूब थिटाची व्हॅल्यू किती, पाय बाय 4. सो मायनस बी बाय ए स्क्वेअर इंटू कोसेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू काय असते रे, मला सांगा. साइन पाय बाय 4 काय असतं, 1 बाय रूट 2 असतं. सो त्याचं रेसिप्रोकल करा. कोसेक पाय बाय 4 ची व्हॅल्यू ना रूट 2. सो इथे मी लिहिणार रूट 2 चा क्यूब. ओके. सो रूट 2 किती वेळा लिहिणार मी, 3 वेळा. रूट 2 रूट 2 रूट 2. सो रूट 2 इंटू रूट 2 दॅट इज ओनली 2. सो 2 रूट 2 काय येणार, 2 रूट 2. सो इथे येणार मायनस 2 रूट 2 बी अपॉन बी लास्टला दिलं ए स्क्वेअर. हे तुमचं फायनल आन्सर असेल. ठीक आहे. काढा स्क्रीनशॉट. आणि हा आता आजचा जो व्हिडिओ आहे तो इथं स्टॉप करतो, कारण ह्याच्या पुढचे जे काय आहे ते शोधायचे क्वेश्चन आहे. ठीक आहे. एकदा जर तुम्हाला लिंक लागली तर तुम्हाला लिंकच लागेल पूर्ण. ठीक आहे. जर मी आत्ताच घ्यायला चालू केलं तर माझे 1 किंवा 2च क्वेश्चन आहेत. ठीक आहे. मग परत मला तिथून सांगावं लागेल. मग त्यापेक्षा मी न्यू क्वेश्चन न्यू व्हिडिओ मध्ये स्टार्ट करतो. ठीक आहे. आणि अभ्यास मला दाखवायला लागेल तुम्हाला. आणि जे कोणी नवीन असतील खाली डिस्क्रिप्शन बॉक्स आहे बघा, तिथे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करू शकता. व्हॉट्सअप लिंक आहे त्याच्यावर क्लिक करू शकता आणि जॉईन होऊ शकता. ठीक आहे. तोपर्यंत बाय बाय. ओके.